प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एक वार एक उत्तेजनासाठी एक वचन तुम्हाला सांगते. खरी सुवार्ता. रोमकरास पत्र 3 अध्याय 23 वचन सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन सांगतं, कारण पापाचे वेतन मरण आहे. एहेजकेल 18:4 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. मनुष्य जातीच्या पापाचे वेतन मरण. जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. हे शास्त्रलेख बदलून टाकण्यासाठी, नियम बदलण्यासाठी आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या स्वर्गीय प्रेमळ पित्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये मनुष्याच्या पापातून मुक्तीसाठी, पापाचे वेतन मरण हे बदलून टाकण्यासाठी, जो जीवात्मा पाप करेल तो मरेल हा शास्त्रलेख रद्द करण्यासाठी, खोडून टाकण्यासाठी देवाने येशूला ह्या जगामध्ये पाठविलेले आहे. ही खरी सुवार्ता आहे. रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 23 वचन सांगतं. वाचूया आपण देवाचं वचन. रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 23 वचन आम्हाला सांगतं, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन असे आहे. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन सांगतं की जर येशूला आम्ही मुखाने कबूल केले आणि अंतःकरणाने विश्वास ठेवला की देवाने त्याला पाठवलेले आहे, तर परमेश्वराचं वचन म्हणतं आम्हाला तारण प्राप्ती होईल. आणि म्हणून खरी सुवार्ता ही आहे की पापातून क्षमा मिळण्यासाठी, पापमुक्ती मिळण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि अंतःकरणपूर्वक हे जाणून घेणे की देवाने त्याला आमच्यासाठी या जगात पाठवले, तो वधस्तंभावर मरण पावला आणि पुन्हा उठला. ही सुवार्ता आहे. तुम्ही माना अगर न माना, मुक्तीसाठी, तारणासाठी, पापक्षमेसाठी आणि सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं हे अगत्याचं आहे. बऱ्याच लोकांना सुवार्ता कळलेली नाही. अनेक लोक आमिषाने, अपेक्षेने येशूकडे आले. नोकरी मिळावी, पैसा मिळावा, लग्न व्हावी, जमीन जुमला मिळावी, ह्यासाठी ख्रिस्ताकडे आले. पण प्रसंगात, अडचणीत, परीक्षेत, समस्येत ते अडखळले आणि मागे गेले, कारण त्यांना ख्रिस्त समजला नाही, सुवार्ता समजली नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर वैयक्तिक रीतीने विश्वास ठेवून, मुखाने कबूल करून, अंतःकरणाने विश्वास ठेवणे की देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठवलेला आहे आणि सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो एकमेव आहे, ह्या विश्वासानेच आमचं तारण होते. आणि म्हणून खरी सुवार्ता हीच आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि त्याला अंतःकरणपूर्वक आपला प्रभू आणि देव म्हणून मानणे. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करू.